शिव मोटर्स ट्रान्सपोर्ट, त्याचप्रमाणे सोन्यादादा कुंभार, सन्माननीय सागरदादा झेंडे, युवराजदादा गायकवाड. खरं तर या आयोजकांनी मेहनत करून फार मोठी स्पर्धा आपल्यासाठी उभी केली. त्या आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं ज्या मान्यवरांनी बक्षीस स्वरूपामध्ये देणगी दिली, किशोरदादा वाघमारे, आणि चला आता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील पोहोचले जातील. झेंडेवाडी रायडर्स, झेंडेवाडी रायडर्स संघाचे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतायत. अक्षय गायकवाड आणि विकास भापकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. घरचं मैदान सांगितलं, आयोजकांचा संघ आज मैदानावरती खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. खरं तर दोन पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्वप्नील भोसले सर आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत ज्यांना स्ट्राईक अंपायर म्हणतात ते अक्षय निर्मल सर स्ट्राईक अंपायर म्हणून स्क्वेअर लेग मध्ये उभे आहेत. असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत आणि दोन सलामीचे फलंदाज शतरक्षण देखील सजले गेले आणि सामना क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आमचे गुणलेखक विनोद दादा झाडे, राष्ट्रीय खेळाडू लॉंग जम्प मध्ये आज क्रिकेटच्या मैदानावरती गुणलेखकाचं काम करत आहेत. दर्जेदार काम त्यांच्या माध्यमातून आहे. आणि आमची पुरंदर टेनिस सगळी टीम नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आणि सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण करूयात. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना आपण पाहिला, एक दर्जेदार सामना होता. खरं तर शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आणि एक प्रेक्षणीय सामना नक्कीच आपल्याला सकाळ सत्रामध्ये पाहायला मिळाला. आता दुसऱ्या क्रमांकाची लढत आहे. इथं देखील एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्कवर ओहो, पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं जीवनदान मिळालंय. गणेश शेंडकर. गणेश शेंडकर आपण पाहतो पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये खेळून आलाय. धावफलकावरती खरं तर पहिल्या चेंडूवर तर झेल सुटला आणि एक सिंगल तिथे घेतली. एक धावेनं श्री गणेशा झालाय. कारण चांगल्या कामाची सुरुवात म्हटलं की गणरायाला वंदावं लागतं आणि त्या गणरायाचं नाव घेऊन खरं तर आपण शुभ कार्याची सुरुवात करत असतो. खरं तर 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकांमधलं हे क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सजवलं गेलंय. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेट मध्ये आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभा करून ठेवलाय. 2 क्षेत्ररक्षक ओहो यावेळेस इनसाइड आउट खेळा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ताबडतोड खणखणी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 आनंद घेत आहेत त्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतो. सरपंच चषक मध्ये आपण नक्कीच मनापासून स्वागत करू. खरं 2021 चा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या 2022 मध्ये आपण पदार्पण करणार आहोत.
या स्पर्धेच्या निमित्तानं नंदशिव आगमन होत आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुखदेव शेठ कोलते आणि त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नवनाथजी कोलते साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामपंचायत सदस्य पिसवरे सन्माननीय सुखदेव शेठ कोलते साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. खरं तर आज गावचा संघ आहे आणि गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आज बरेचसे मान्यवर आणि बरेचसे क्रिकेट रसिक नक्कीच आज उपस्थित होत आहेत. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सरपंच चषकमध्ये पुरंदर प्रीमियर लीग धावफलकाकडे जाईल मी. 7 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 7 धावा आहेत. कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही. खरं तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बिसवरे वॉरियर्स या संघाची एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळेल. केवळ 7 धावा पहिल्या षटकात खर्च केले गणेशनं. पायाचे बराच लांब ठेवला होता चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केला होता. बराच घरटू सोडलं होतं फलंदाजाने. खरं नास्ट्राईक हिटच्या मेनपंचांचा इशारा दोडे हात फैलवले सांगितले. वाईट चेंडूची घोषणा तिथून झाली. एक अवंतर धाबीनं धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना. खरं तर दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक उजव्या हातानं गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर गेला चेंडू. फलंदाजाला दोडे चेंडू समजू दिले नाही. निर्धाव चेंडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजांवरती जी जबाबदारी असते ती जबाबदारी फार मोठी आहे. खरं तर गोलंदाजाला कस लावायला लागतो, कारण कुठेतरी ते एक गॅपमध्ये चेंडू गेल्यानंतर तिथे त्या फटक्याचं मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर होत असतं. कारण तुम्ही पाहिलं की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात. मग त्या क्षेत्ररक्षणात देखील एक चांगली गोलंदाजी करणं गोलंदाजांसाठी फार महत्त्वाचं असतं. इथे एक चांगली गोलंदाजी सलगचे 3 निर्धाव चेंडू आलेत. एक अफलातून गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे. बराच मोठा फटका खेळायचा प्रयत्न. वाईडेश लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला आणि पहिला फलंदाज कोसळलाय. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. मध्ये बाद झाला. बऱ्याचशा क्रिकेट रसिकांच्या नजरा खरं तर या खेळाडूकडे लागल्या होत्या, परंतु झेल एक अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय. अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कोसळला गेलाय. पण खरं तर चांगल्या खेळाडूंचे झेल टिपलेच जातात. जर खेळाडूंचे झेल सुटल्यानंतर काय होतं याची अनेक उदाहरणं तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. अच्छे खिलाडी का कॅच छोड़ना, दरवाजे के पर आई खुशी को लोड देना. पा इथे पारितोषिक आले सलगच्या 3 विकेट साठी 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय नवनाथ शेठ दत्तात्रय कोलते साहेबांकडून 1111 रुपयांचं पारितोषिक सलगच्या 3 विकेट साठी असणार आहे. एक आली होती. निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिला ब्रेक थ्रो कधी मिळून दिलाय. गोलंदाज प्रतीकचं कौतुक नक्कीच करावं लागेल, कारण एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. बराचसा भरकटतोय चेंडू. बराच लांब ठेवला होता. मेंढपंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. वाईट चेंडूची घोषणा तिथून झाली आणि ते एक अवंतर धाव नक्कीच धावफलकाला जोडली जाईल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 9 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर सुरू असताना कधीक दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत सुरू आहे. पुढा वाईडेश लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक समोर होता. झेल इथे सुटला गेलाय. खरं तर सोपाच झेल होता, अवघड नव्हता. थोडं अपेक्षित होतं, होऊ शकला नाही. आपण पाहतो डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक पाठमोरा झाला. चेंडूला थांबवला. तिथे 2 धावा घेतल्या आणि 2 धाव्यांच्या सायखेड धावफलक पुढे जाईल. दुहेरी अंकात पदार्पण करेल. 11 धावा धावफलकावरती आहेत.
मी सांगितलं होतं कॅच. एक चांगल्या खेळाडूचा झेल खरं तर सुटला गेलाय आणि यादी सांगितलं होतं चांगल्या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर काय होतं. अच्छे खिलाडी का झेल कैच छोड़ना क्या होता है. दरवाजे पर आई हुई खुशियां हम लौट देते. खरं तर तो आनंद तुमच्या समोर होता. कदाचित तो आनंद साजरा झाला असता परंतु तो ती संधी तिथे गमावली. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय आणि षटक देखील संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलक वरती आहे 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये झेंडेवाडी रायडर्स संघाचा धावफलक दाखवतोय. पॉवर प्लेची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपले गेले आणि आता पाहायचं तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि क्षेत्ररक्षणात देखील थोडासा बदल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. मी कालच सांगत होतो अनेक रेकॉर्ड्स त्या मैदानावरती बनवली जाणार आहेत. अनेक रेकॉर्ड्स तोडली जाणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. खरं तर उद्या सुपर 8चे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या धगधग ते ठरणार आहेत कारण उद्या जो संघ उद्या पराभूत होईल त्या संघाला डायरेक्ट घरचा रस्ता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं द गॉड ऑफ क्रिकेट क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये किंवा टोटल त्याची कामगिरी आपण पाहिलेली आहे 34,357 धावा या सचिन तेंडुलकरच्या नावावरती आहे. शतकांत शतक ठोकणारा सचिन रमेश तेंडुलकर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपण म्हणत असतो. त्यानंतर कुमार संगकारा 28,016 धावा कुमार संगकाराच्या नावावरती आहे. त्यानंतर रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा 27,483 धावा रिकी पॉन्टिंगच्या नावावरती आहेत. त्यानंतर षटक क्रमांक 3 ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. पुन्हा तो गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी गणेशनं पहिल्या षटकात केली होती. पाहायचं होतं गणेश म्हणजे आक्रमकता, गणेश म्हणजे विघ्नहर्ता आणि ते विघ्न खरं तर आता धावांचं विघ्न तो थांबवणार का, ते विघ्न दूर करणार का, हा प्रयत्न नक्कीच गणेशचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात म्हटलं की गणरायाचं नाव घ्यावं लागतं. अनेक देवांच्या आरत्या तुम्ही ऐकल्यात. एका क्रिकेट वेड्याने काय केलंय, क्रिकेटच्या देवावरती सुद्धा आरती लिहून ठेवली. गाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून अनंत पूजिन भावी वाळीन सचिन नामा. तुम्ही व ब्रॅडमन बॉर्डर तुम्ही व लारा गावस्कर तुम्ही व फलंदाज गोलंदाज तुम्ही व यष्टी रक्षक ऑलराऊंडर हरे सचिन 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 हरे 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 तेंडुलकर तेंडुलकर हरे हरे. हे माझ्या क्रिकेटच्या देवाची आरती आहे. हे क्रिकेटसाठी वेडी झालेली आपण सर्वजण माणसं आहोत, क्रिकेट वेडी माणसं आहोत आणि क्रिकेटच्या देवाची सुद्धा आरती एका क्रिकेट वेड्याला लिहून ठेवली. वा, इथे एक मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सेल टिपला आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसेल झेंडेवाडी रायडर संघाला. साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. दोन फलंदाज बाद, धावफलकावरती 16 धावा आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल गणेश जावळे. अडचणीत आहे, सकल आता चांगल्या दिशेकडे घेऊन जाण्यासाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता प्रयत्न आता असणार आहे.
पारितोषिक आले प्रत्येक विकेटसाठी. आता पारितोषिक आहे संघाचे संघमालक ऍडव्होकेट सन्माननीय वैभवदादा कोलते यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी आहे. बरीच मोठी पारितोषिक खरं तर लागली जात आहेत, परंतु आता गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पायचे गणेश आता कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. खरं तर कुठेतरी संघ थोडासा अडचणीत आहे. अडचणीतून संघाला आता चांगल्या दिशेकडे घेऊन जायचं असेल तर गणेशला मैदानाच्या आतमध्ये उभंच राहावं लागेल आणि एक संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच गणेशचा असणार आहे. एक धाव पूर्ण आहे, दुसऱ्या धावेची मागणी होती आणि 2 धावा नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव, ज्यावेळी ते मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाच्या मनाचा ठाव. झेंडेवाडी त्याचं गाव, आयुष्याच्या नातेगोत्यांशी जोडलं जातं एक एक नाव. ज्याला क्रिकेटमध्ये करायचे सगळ्यात मोठं नाव त्यालाच म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव, गणेश देवा आता तरी मला पाव. 2 धावा घेतल्यात. 2 विकेटसाठी पारितोषिक आलं. 1111 रुपयांचं पारितोषिक. गणेश आणि प्रतीकला ते पारितोषिक आपण सामना संपल्यानंतर देणार आहोत. धावफलकावरती जाईल मी. 21 धावा धावफलकावरती आहे. तो गणेश आता पावणार का? संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय. पाहायचंय त्याची कामगिरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. माधव प्रेक्षकांची गर्दी नक्कीच उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. परवा दिवशी आपण पाहतो या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस, त्या दिवशी देखील प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांची उपस्थिती आणि त्या उपस्थितीमध्ये ते सामने सेमीफायनल फायनलचे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जेपणी समांतर होता. पाहिजे समोर क्षेत्ररक्षक राहिलात आहे. फेक अचूक आली. 2 धावा थांबू शकला नाही. 2 धावेच्या सायकल आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती आहेत 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना प्रतीक गोलंदाजीवरती आहे. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत प्रतीकच्या माध्यमातून पाहिलेली आहे. खरं तर अजून एक चौकार आतापर्यंत आलाय. त्यानंतर कुठलाही मोठा फटका झेंडेवाडी रायडर संघाच्या फलंदाजांकडून पाहिला नाही. म्हणजे अजून एकही षटकार आमच्या दृष्टीपटलावरती या इनिंग मध्ये पडला नाही. पाहायचे कदाचित स्ट्राईक वरती आता मला वाटतं प्रदीप आहे, सॉरी गणेश आहे. पाहायचे गणेश मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं खेळला. फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि थांबवलं चेंडू. तिथे निर्धाव चेंडू आलाय. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 4 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती जाईल मी. 24 धावा 6च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बनवले गेलेत. खरं तर शेवटची 2 षटकं आता पाहिजे आहेत. या 2 षटकांमध्ये धावा जमवण्यासाठी नक्कीच गणेश आणि प्रदीपला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पाणी आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. 12वा खेळाडू पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलाय. आता फक्त पाणीच घेऊन गेलाय का एखादा कानमंत्र घेऊन गेलाय हे पाहणं गरजेचं असणार आहे. कुठला तरी निरोप नक्कीच घेऊन गेला असेल, कारण थोडासा संघ कुठेतरी धावा जमवण्यासाठी स्ट्रगल सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. परंतु आता इथून पुढे कसं खेळायचं त्या सूचना देखील तिथून आता खरं तर बाहेरून त्या सूचना जाणार आहेत. कथा इथून पुढे देखील आता स्वतःवरती विश्वास ठेवत फलंदाजी करावी लागणार आहे आणि तो विश्वास अडकी तिथे पाहायला मिळतोय. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिल है, मंजिल है तो फालसे है, फालसे है तो रास्ते है, रास्ते है तो मुश्किलें है, मुश्किलें है तो हौसले है, हौसले है तो विश्वास है. क्योंकि
फायटर हमेशा जिंकताय. जिंकण्यासाठी स्वतःवरती विश्वास देखील असणं गरजेचं आहे. मी सांगितलं तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहेत. का तर प्रयत्नांच्या रस्त्यावरती चालताना इथे पास सरळ बॅटने खेळलाय. बराच मोठा गॅप शोधला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. डीप लॉंग ऑफ सीमारेषा, लॉंग ऑन सीमारेषा फोडली. खणखणीत चौकार, 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. शोधला होता, गॅप हुडकला आणि तिथे चौकार खेळत कुठेतरी धावफलकाला थोडासा वेग दिलाय. 30 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. मी सांगितलं प्रयत्न, आणि हा प्रयत्न आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साबळेच्या निमित्तानं त्यांचं शुभागमन होतंय. सन्माननीय अमरदादा झेंडे पाटील, ग्रामपंचायत सदस्य झेंडेवाडी, मान्यवरांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदीप शेठ झेंडे पाटलांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर त्या प्रयत्नांना सुरुवात झाली, प्रयत्न सुरू झालेत कारण एक मोठा धावफलक उभा करण्यासाठी दोडे फलंदाज सातत्यानं प्रयत्न करत होते. आता कुठेतरी प्रयत्नांना यश आलंय. एक चौकार आलाय. त्या पाठोपाठ धावा आता कुठेतरी जमवण्याचा प्रयत्न दोडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. म्हणजे त्या प्रयत्नांना यश आहे. कदा प्रयत्नांच्या रस्त्यावरती चालताना निराशाच्या ठेचांचा खूपदा सामना घडेल. प्रयत्नांच्या रस्त्यावरती चालताना निराशाच्या ठेचांचा खूपदा सामना घडेल. प्रयत्न निरंतर ठेवा. जीवन जगताना आयुष्याच्या पुढच्या वळणावरती यश नक्कीच मिळणार आहे. व त्यामुळे प्रयत्न शेवटपर्यंत करणार यात शंका आहे. इथे देखील एक चांगली फलंदाज आहे. हो, या मोठा फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय समोर आलाय. भिंतीसारखा आडवा होतोय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे होईल. आणि केवळ एक सिंगल इथे घेतली. सिंगलच्या सायकल आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. 35 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 35 धावा षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं ज्यावेळेस टॉस नाणेफेक आपण केली होती त्यावेळेस संघनायकानं झेंडेवाडी रायडर संघाच्या संघनायकानं सांगितलं होतं एक चांगला धावफलक आम्ही उभा करू. 50-55 धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि त्या प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता त्यांचा सुरू आहे. खरं तर कुठेतरी थोडीशी अडखळणारी सुरुवात आपण पाहिली. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त धावा येऊ दिल्या नाहीत आणि कुठेतरी त्या पहिल्या 2 षटकांमध्ये एक फलंदाज देखील बाद झाला. तिथून पुढे आपण पाहिलं पुढच्या 2-3 षटकांमध्ये धावा बनवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळाले. खरं तर षटक संपलं. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. धावफलकावरती आहे 36 धावा. अंतिमचं आणि शेवटचं षटक आता मैदानावरती सुरू होईल. तर शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर तयार होणार आहे. उजव्या हातानं पंचांना पास करून हा चेंडू ओ आखूट टप्प्याचा होता. शॉट अँड पुल केलाय आणि वा अफलातून क्षेत्ररक्षण. बाय एफर्ट काय होता क्षेत्ररक्षकाचा. नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. एक अफलातून क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती केले जाते. गणेश शेंडकर एक अफलातून क्षेत्ररक्षण बा सीमारेषेवरती नक्कीच पाहायला मिळाले. संघासाठी नक्कीच चांगल्या धावा धड वाचवल्यात. पुढे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस बिग हिट पाहिजे. क्षेत्ररक्षक समोर होता. जेल सुटला गेलाय. जेल इथे सुटला गेलाय. खरं तर बऱ्याच वेळ संधी होती. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता. जेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच इथे होता. खरं तर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं काही खेळाडू सातत्यानं सराव करत असताना एक चांगली खेळी प्रत्येकाची होत असते. परंतु कधी कधी चांगले खेळाडू सुद्धा कुठेतरी बॅकफुटवरती पडतात किंवा कधीतरी त्यांच्या माध्यमातून कुठेतरी निराशाजनक खेळी होत असते. म्हणजे एखादा खेळाडू किंवा एखाद्या खेळाडूचा खेळ जर चांगला होत नसेल तर त्याला त्या खेळाडूला खाली खेचू नका. त्या खेळाडूला प्रोत्साहित करा. एक दिवस तो तुमचा संघाचं नाव नक्कीच मोठं करू शकतो.
म्हणजे असे अनेक खेळाडू असतात कुठेतरी स्ट्रगल करत असतात, त्यांचा संघर्ष सुरू असतो. स्क्वेअर लेगला पायथा पडा चेंडू शतरक्षक दूरवरती होता, थांबू शकला नाही, चेंडू जमिनी समांतर होता, तो खणी चौकार होता. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमधून सुरू असताना आपण फलकावरती 44 धावा आहेत या षटकात. खरं तर शेवटचं षटक आहे आणि या षटकात थोडी शाडामारी आता पाहायला मिळते. धावा जमवण्यासाठी नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. गणेश या ठिकाणी दंत शुभागमन होतंय. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य योगेश बाप्पू काळे यांनी देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय पांडाशेठ मोरे मान्यवरांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. बराच लांब होतं चेंडू. मिन पंचांचा इशारा आलाय, वाईटची घोषणा झाली. अवंतर धावेड धावफलक पुढे गेलाय. 45 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू असताना. खरं तर अंतिम तो षटक आहे. अजूनपर्यंत एकही षटकार पाहायला मिळाला आहे. बराच अक्रॉस द बॅट खेळाय. शतरक्षक दूरवरती आहे, वेगवान होता, सरळ केला सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग खडी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. लागोपाठ फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत. 2 चौकार आलेत आतापर्यंत. या षटकात सलगचे 2 चौकार येत आहेत. तिसरा यावेळेस बिग हिट मिड विकेटच्या डोक्यावरून आकाशाला गवस निघालणारा एक ताबडतोड षटकार. गणेश शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. देवाकडे नाके डोळे छान बायको बागावी आणि देवड अक्षरशः पदरात कॅथरीना कैफ टाकावी. 9+6 म्हणजे 7 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या. पुढचा चेंडू पुन्हा बोनस रूपी धावा देणारा असेल. फ्रीटची संधी आहे आणि या चेंडूवरती पाहायचे गणेश कशा प्रकारची फलंदाजी करेल. जर षटकार आला तर योद्धा क्रिकेट क्लब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार. बिग हिट नो चान्स. गणेश बरसतोय खणखणी षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. गणेश जावळे धावफलक दाखवेल आपल्याला. धावफलकावरती जाईल मी. 62 धावा धावफलकावरती. एक अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गणेश जावळेची पाहायला मिळेल. किती? 10 चेंडू मध्ये 25 धाव्यांची खेळी केली आणि एक अफलातून फटकेबाजी करत एक चांगला धावफलक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. मी सांगितलं होतं तो गणेश. तर प्रदीप देखील एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने केली. 14 चेंडू मध्ये 22 धाव्यांची खेळी प्रदीपनं देखील केली आणि दोघे फलंदाज. खरं तर दोघांमध्ये जो संसार थाटला होता, एक चांगला संसार खरं तर थाटला आणि एक चांगला धावफलक उभा करण्यासाठी दोनही फलंदाजांची एक भक्कम भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी राहत 62 धाव्यांचा एक मजबूत किल्ला उभा केलाय. आणि आता पाहायचं तो किल्ला सर काढण्यासाठी 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आता उतरतील.
एक चांगला धावफलक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झेंडेवाडी रायडर संघाने उभा केलाय आणि मी आधी सांगितलं होतं गणेशला लढावं लागेल. गणेशसाठी कविता देखील मी सांगितली होती. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डाव ज्यावेळी ते मला गणेशची आठवण ती घेते माझ्या हृदयाच्या मनाचा ठाव. झेंडेवाडी त्याचं गाव आयुष्याच्या नातेगोत्यांशी जोडलं जातं. एक एक नाव ज्याला क्रिकेटमध्ये करायचंय सगळ्यात मोठं नाव त्यालाच म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव. गणेश देवा आता तरी मला पाव. तो गणेश देव पावलाय आणि एक चांगला धावफलक नक्कीच त्याने मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. तर यानंतर होणारा सामना झेंडेवाडी रायडर्स आणि हिवरे थंडर्स या दोन संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही संघनायकाला विनंती असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्यात टॉस साठी घेणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय योगेश बाप्पू काळे यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याला टॉस साठी घेणार आहोत. चला दोन्ही संघनायक या झेंडेवाडी रायडर्स आणि हिवरे थंडर्स या दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या. आपण पुढच्या सामन्याचा टॉस साठी करणार आहोत. नितीन दळवी संघनायक आणि गणेश जावळे संघनायक. चला दोन्ही संघनायकांना मी विनंती करतो टॉस करण्यासाठी. झेंडेवाडी रायडर संघाचा एक प्रतिनिधी या, दुसरा या 12वा खेळाडू या, 13वा खेळाडू या. पण टॉस करण्यासाठी आपला एक चला टॉस करण्यासाठी या ना. झेंडेवाडी रायडर्स संघनायक आहेत हिवरे थंडर्स. चला हिवरे थंडर्स संघनायक टॉस करण्यासाठी या. टॉस बॉक्स मध्ये मान्यवर उपस्थित आहेत. झेंडेवाडी रायडर्स संघाचे संघनायक देखील उपस्थित आहेत. चला टॉस करण्यासाठी या विनंती असणार आहे. दुसऱ्या इनिंगला खरं सुरुवात झाली. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं झेंडेवाडी रायडर्स संघाने 62 बनवल्या. 63 धाव्यांचं लक्ष पायथे उभं केलंय आणि त्या 63 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतायत. चला आलेत संघनायक हिवरे थंडर संघाचे संघनायक देखील आलेत. दोन्ही संघनायक उपस्थित होतील. मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि सामना क्रमांक 3चा टॉस अडेकडे होणार आहे. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. अविनाश आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. तर पहिलं षटक पाहतोय आपण प्रमोद इडामके सासवड एक्सप्रेस डावकोरे हाताड. पहिला चेंडू 5 सन्मान दिला चेंडूला. खरं तर चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही खराब चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून द्या, परंतु जे चांगले चेंडू आहेत त्या चांगल्या चेंडूला सन्मान द्या. यालाच खरं क्रिकेट म्हणतात. तुम्ही एखाद्या चांगल्या चेंडूची छेड काढण्यास गेलात तर तिथे धोका होऊ शकतो किंवा एखादा अपघात घडू शकतो, परंतु चांगल्या चेंडूला इथे सन्मान दिलाय. एक सिंगल घेत श्री गणेश केलाय धावफलकाला. एक धाव नक्की धावफलकावरती लागली जाईल. डाव्या हाताने पुढे एकदा अंगभेदक मारा होता. अंगावरती येणारा चेंडू ग्लास करून दिला. एक सिंगल इथे घेतली. 1-1. तर टॉस अडेकडे होतोय. दोन्ही संघनायक आलेत. ठिकाणी आपण टॉस करतोय झेंडेवाडी रायडर्स विरोधामध्ये हिवरे थंडर्स या दोन संघांमध्ये. निश्चित रूपाने यानंतरचा सामना एका बाजूने आमचे नितीन सर पूर्णपणे हिवरे थंडर्स संघाकडून आहेत, दुसऱ्या बाजूने आमचे नवनाथ झेंडे सर झेंडेवाडी रायडर्स संघाकडून आहेत. आमचे दिवेगा पंचक्रोशीचे मात्र ग्रामपंचायत सदस्य योगेश बापू काळे यांच्या उपस्थितीमध्ये मात्र नाणेफेक या ठिकाणी आपण संपन्न करतोय. कॅप्टन आले. टॉस होतोय. कॉल कोण करणार? हिवरे थंडर संघ कॉल करेल आणि टॉस मात्र या ठिकाणी होतोय. टॉस का बॉस. नाणेफेक झाली आहे. टॉस आकाशाकडे. टॉस निश्चित रूपाने कॉल काटा होता. छापा पडलाय. झेंडेवाडी रायडर्स संघाने टॉस विन केलाय. सर निर्णय काय? निर्णय थोड्या वेळाने सांगण्यात येईल. मॅच चालू आहे सध्या, त्याच्यानंतर सांगू आम्ही.
निर्णय थोड्या वेळाने सांगण्यात येईल. चालेल, नक्कीच निर्णय तुमचा आम्ही ऐकून घेऊ आणि नंतरून तुमचं काय टार्गेट असणार आहे. पहिला सामना तर तुम्ही विजय केलाय, पहिल्या सामन्यावरती तुम्ही बाजी मारत विजय मिळवलाय. नकुलची फलंदाजी देखील क्रिकेट रसिकांनी पाहिली आहे. या सामन्यामध्ये काय रणनीती असेल, कारण झेंडेवाडी संघाची फलंदाजी तुम्ही देखील पाहिली आहे, गणेशने केलेलं आक्रमण देखील या सामन्यामध्ये पाहायला मिळाले, तर काय रणनीती नक्की असणार आहे तुमची? जर प्रथम फलंदाजी आली तर झेंडेवाडी संघाला 60+ स्कोर आम्ही मारू. 60+ स्कोर केला. आज सकाळी पण आम्ही 60+ स्कोर केला होता. त्यानंतर जेजुरीसारख्या चांगल्या संघाला आपण त्या 60 रनामध्ये रोखलं. तसं झेंडेवाडीला रोखण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपण पाहतोय सरपंच जसे या ठिकाणी संपन्न होत आहे. पुरंदर प्रीमियर लीग पूर्णपणे जी संपन्न होते, पर्व पहिले आणि पहिल्याच वर्षाचं आयोजन आपण पाहतोय अतिशय दिमागदार होताना पाहायला मिळते. आयोजन नियोजनाबद्दल आणि सरपंच अमित झेंडे यांच्याबद्दल काय सांगाल? अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आहे. चांगल्या पद्धतीने क्रिकेटचे सामने भरवले जातात. अंपायर देखील चांगले आहेत, समालोचक देखील चांगले आहेत. धन्यवाद तुमचा ह्या सामन्यासाठी. निश्चित रूपाने हिवरे थंडर्स आणि दुसऱ्या बाजूने झेंडेवाडी रायडर्स दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील आणि यानंतर भेटूया पुढच्या सामन्यामध्ये. मान्यवरांचा देखील आभार. योगेश बापू काळे आपला देखील आभार नक्कीच असेल. यानंतर मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. आणि या सामन्याचा विजय कोण धारण करणार यासाठी ऐकण्यासाठी जाऊया ज्यांच्या नावातच विजय, अर्थात आमचे विजय साकोरे सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद अडिके सर. चला मैदानाच्या आतमध्ये खरं तर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. इनसाइड आउट खेळला होता आणि सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. तो चौकार आलाय आणि चौकाराच्या साईडला आपण पाहतो धावफलक पुढे गेले. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक आक्रमक फलन. ओहो वा, काय फटका आहे. चेंडू सरळ जाईल आता, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मिड विकेट सीमारेषा फोडली. खणखणी चौकार. 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच. आणि तिथे ओ पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बडी मछली जाल में. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद होतो. पहिला पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. षटक देखील संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ सॉरी अजून एक चेंडू या षटकातला आहे. म्हणजे एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद कडून पाहायला मिळाली. सासवड एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जात आहे. आणि खरं तर पहिल्या षटकात धावा आल्यात, 12 धावा आल्यात. परंतु महत्वाचा फलंदाज या षटकामध्ये प्रमोदनं नक्कीच बाद केलाय. खरं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि ओ पाहिजे आपल्याला बॅटची आतली कट घेणारा चेंडू होता. एसटी रक्षाकडून चूक होईल. तेल सुटला आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पिसवरे वॉरियर संघाचा धावफलक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर अविनाश बाद झाला. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. 2 चौकार आले आणि खरं तर एक ताबडतोड फलंदाजी त्याने पसंत केली होती. कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये थोडासा आक्रमक झाला होता. गॅप त्याने शोधले होते आणि गॅप फुडकत 1-2 चौकार त्याने खेळले. परंतु पाहायचे आपल्याला 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याला बाद व्हावं लागलं आणि तिथे पहिला धक्का संघाला बसला गेलाय. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मला वाटतं अक्षय गायकवाड. खरं तर फलंदाजी करत असताना जास्त मोठी कामगिरी करता आली नाही. कुठेतरी लवकर बाद झाला. परंतु आता पाहायचे इथे गोलंदाजी करत असताना कशा प्रकारचं काम त्याच्याकडून राहणार आहे. पंचांकडे हलकंसं अपील होतं. कसं एसटी रक्षक अपील करत होता, बाकी कुठल्याही खेळाडून अपील केलं नाही आणि त्या अपीलमध्ये कुठलाही आत्मविश्वास कॉन्फिडन्स जाणवला नाही आणि त्यामुळे पंचांवरती त्याचा जास्त परिणाम झाला नाही. पंचांनी कुठलाही निर्णय दिला नाही. तर एसटी रक्षकानं बरंच मोठं अपील केलं होतं आणि तो अपील करण्याचा अधिकार खरं तर आहे. आता अपील कोण करू शकतं यावरती देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियम तयार करण्यात आलेला आहे.
फक्त सर्कल मधले जे खेळाडू आहेत ना तेच पंचांकडे अपील करू शकतात. सीमारेषेवरती असणारे खेळाडू पंचांकडे अपील करू शकत नाही. हा क्रिकेटचा नियम आहे. म्हणजे सर्कल मधले खेळाडू अपील करतायत. म्हणजे ग्रामीण भागात देखील आपण पाहतोय की एक चांगलं क्रिकेट नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतंय. कारण पुरंदर प्रीमियर लीग नक्कीच एक ग्रामीण भागातली एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका बराच उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पाहायचे आपल्याला गणेश इथे आज मात्र चांगला चमकतोय. एक चांगली कामगिरी नक्कीच फलंदाजी करत असताना त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. आज बरेचसे मोठे पाठीराखे नक्कीच झेंडेवाडी रायडर संघाचे नक्कीच पाहायला मिळतात. कारण घरचा संघ आहे आणि त्यामुळे घरचे प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. खेळाडूंचं कौतुक नक्कीच सातत्यानं आता होणार आहे. खरं तर बरीच मोठी पारितोषिक इथं लागली तिथं फुलटॉस चेंडू होता. खरं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न फलंदाजा फसला आणि निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव आलाय आणि खरं तर निर्धाव चेंडू कुठेतरी आता सामन्यातलं समीकरण बदलून टाकणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर येणारी वेळ खरं तर सांगणार आहे. परंतु ती वेळ कशी असेल ती देखील आपण सांगू शकत नाही. वाट पाहणं खरं तर गरजेचं असेल. सामना कोण जिंकणार कोण हारणार ती वेळ वा इनसाइड आउट खेळ आहे. डीप ॲस्ट्राकवरच्या डोक्यावरून इथे क्षेत्ररक्षक धावतोय. थांबवलं चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. अफलातून क्षेत्ररक्षण आहे. 5 क्षेत्ररक्षकाचा एफर्ट आणि जीव खरं तर जीवाच्या आकांक्षेनं तिथे धावला. चेंडू थांबवला त्यानं. कारण एक एक धाव देखील आज खूप महत्वाची असणार आहे आणि ते एक एक धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक देखील तितकाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. खरं तर स्वतःवरती थोडासा संयम देखील ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे संयम म्हणजे वाट पाहत बसणे नाही तर योग्य वेळ येईपर्यंत प्रयत्न करत राहणं. थोडासा वेस्ट टाइम आहे. वायडेश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक समोर झेल टिपला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये पिसावरे ऑलवेज संघाला. आपली पावरे कायम कडक थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. जाऊ दे जरी एक मोठा धावफलक असला किंवा एक छोटा धावफलक मी सांगितलं तुम्हाला विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकणार नाही. कारण क्रिकेटमध्ये असा कुठलाच धावफलक उभा राहिला नाही ज्याने तुम्हाला विजयाची गॅरंटी खात्री दिलेली आहे. अनेक वेळा आपण पाहिलं कुठेतरी कमी धावफलकाचे सामने देखील अनेक वेळा रंगलेले आहेत आणि मोठाले धावफलक सहजासहजी चेस झालेले आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलाच मोठा धावफलक किंवा कुठलाही छोटा धावफलक तुम्हाला ती विजयाची गॅरंटी देत नाही. आपलं आयुष्य सुद्धा आपल्याला आपण किती दिवस जगू याची गॅरंटी देऊ शकत नाही. जिसकी कोई गारंटी नहीं उसका नाम है जिंदगी. जिसकी कोई गारंटी नहीं उसका नाम है जिंदगी और जिसकी गॅरंटी है उसका नाम है मौत. सगळ्यांना एक दिवस जायचंय कारण त्याची गॅरंटी दिलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल ऋषिकेश खंडागळे. नवीन मैदानाच्या नवीन फलंदाज. मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये बरंचसं मोठं नाव आहे ऋषिकेश खंडागळेचं. कारण अनेक भागांमध्ये या खेळाडूला नक्कीच खेळताना पाहिलेलं आहे. परंतु आज इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्यावरती राहणार आहे. कारण आता संघाचा बराचसा मोठा ताण त्याच्यावरती असणार आहे. पायसाचा तिथून पुढे ऋषिकेश देखील मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची खेळी करणार आहे. तर षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल मोहन लिंबोरे फौजी. सरळ बॅटने खेळाय. वा तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. बराच खाली होतं. झेल होणं गरजेचं होतं. झेल होऊ शकलं नाही आणि इथे पाहायचं आपल्याला 2 धावा घेतल्यात. 2 धावेच्या सायकल आपण पाहतो. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पिसवरे वॉरियर संघाचा धावफलक आहे. खरं तर फौजी आहेत माजी सैनिक आपण पाहतोय ऑन ड्युटी आहेत. खरं तर आता ऑन ड्युटी सुट्टीवरती आहेत आणि देशाचं रक्षण करण्यासाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून ते काम करतायत. क्रिकेटच्या मैदानावरती खरं तर क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी नक्कीच आज एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे कुठली चूक नाही. खरं तर थोडासा क्षेत्ररक्षणात आपण पाहिलं बदल केला. याआधी झेल सुटला होता. मला वाटतं गणेश तिथे थोडंसं क्षेत्ररक्षण बदलतोय आणि
स्वतः गणेश तिथे आला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आज गणेशनी फार मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये उचललेली आहे. कारण बराचसा मैदानाचा अनुभव त्याच्याकडे आहे. कारण सातत्याने या मैदानावरती तो सराव करत असतो आणि त्यामुळे जबाबदारी घेऊन नक्कीच तो आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. थोडासा सावकाश गतीनं थ्रो केला होता. मला वाटतं क्षेत्ररक्षण चांगलं तिथे पाहायला मिळालंय. मयूर शितकल एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आयोजकांचा संघ आहे त्यामुळे बरंच काय पाहायला मिळणार आहे. सरळ बॅटनं खेळलाय. डान्सिंग राऊंड द विकेट होता. 2 क्षेत्ररक्षकांची तरी भेटणारा चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. खडी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. 24 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं तर 63 धाव्यांचं लक्ष आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उभं होतं. त्यातले 24 आतापर्यंत बनवल्यात आणि त्यात 24 धावा बनवत असताना आपण पाहिलं 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. वा काय चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर घेऊन गेला. फलंदाजाला उभं करून ठेवलं. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. खरं तर कुठेतरी एक मोठा फटका गोलंदाजांवरती प्रेशराईज करेल आणि तर कुठले तरी निर्धाव चेंडू फलंदाजांवरती प्रेशराईज करणार, दबाव आणणार आहेत. आणि एकदा का फलंदाजांनी दबाव मैदानाच्या आतमध्ये घेतला की तिथून पुढचं गणित मात्र फार अवघड होऊन जाणार आहे. बाहेरची कडे घेणारा चेंडू पाहायचे. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन मध्ये उभा आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव इथे घेतली. 1 धावेच्या साह्याने धावफलक पुढे गेले. 25 धावा धावफलकावर. त्याही षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपला. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पिसावरे वॉरियर संघाचा धावफलक आहे. प्रदीप सतफळे गोलंदाजीवरती आहे. काल रात्री बराचसा सराव या खेळाडूने केलेला आहे. पाहायचा आता कशा प्रकारे बाहेरची कड घेणारा चेंडू कदाचित धोका होऊ शकला असता. झेल मात्र सुटला गेलाय. टॉप पिच घेणारा चेंडू होता. खरं तर बराचसा वेगात टाकला होता. तसाच वेगात तो बाहेर आला होता आणि बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू कुठेतरी इथे आता इथे एक जीवनदान मी म्हणेल आता फलंदाजाला मिळालंय. ऋषीला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. पाहायचंय आता जीवनदानाचा फायदा इथे कसा घेतला जाणार आहे. कारण अनेक वेळा आपण पाहिलं क्रिकेटमध्ये जीवनदान दिल्यानंतर ते जीवनदान सातत्यानं धोकादायक ठरत आलेले आहे. आणि पाहायचं आता ऋषीला जीवनदान मिळाल्यानंतर तो किती आक्रमक होतोय आणि त्या जीवनदानाचा फायदा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे घेणार आहे. फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर पुढच्या चेंडूवरती तो तुमच्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी तयार असतो. इथे जीवनदान दिलेला ऋषी आपण पाहतो. पुढे एकदा बाहेरची कड टॉप पेस घेणारा चेंडू. दिशा बदलली होती चेंडूला. खरं तर झेल इथे होणं अपेक्षित होतं. पुन्हा एक संधी होती परंतु आज ती संधीच राहून जाते. संधीचं सोडं मैदानाच्या आतमध्ये करता येत नाही. खरं तर संधी ही चोर पावलं नेत असते आणि चोर पावलं निघून जाते. परंतु संधी ओळखणं आपल्या हातात असतं आणि संधी ओळखत त्या संधीचं सोनं करणं देखील खूप महत्वाचं असतं. परंतु त्या संधीचं कुठेही सोनं झालं नाही. मला वाटतं 2 झेल या षटकामध्ये नक्की सुटले गेलेत. खरं झेल टिपल्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी गोलंदाजाकडे अजून कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास वाढणार होता. परंतु आता थोडासा आत्मविश्वास त्याचा कमी झाला आहे. यावेळेस मोठा फटका, बराच मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक गणेशच्या डोक्यावरून हवाई मार्गाने एक गगनचुंबी गगनभेदी षटकार.
शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच धावफलकावरती जाईल मी. धावफलकावरती आहेत 33 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक गगनभेदी गगनचुंबी षटकार आपण पाहिला. मला वाटतं ऋषीच्या बॅटमधून तो षटकार सॉरी दत्ताच्या बॅटमधून षटकार येतोय. पुढे एकदा एक मोठा फटका बराच उंच गेला. क्षेत्ररक्षक समोर आहे. यावेळेस संधी आहे. पायचे झेल टिपला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. खर तर झेल सुटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळायचं काम केलं जरूर. एक षटकार ठोकला परंतु पुढच्या चेंडूवरती इथे दत्ताला देखील घरचा रस्ता दाखवला. फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का. पिसवरे ऑरियर संघाला मैदानाच्या आतमध्ये बसतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. सनी होले हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करणार आहे. बस सासवड गावचा एक चांगला खेळाडू आहे आणि सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये सनी होलेला देखील आपण खेळताना पाहत आलोय. आणि आज या मैदानावरती कशा प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून होणार आहे. फक्त षटकार चौकारांसाठी त्याची ओळख आहे परंतु आता ती गरज व्हायची इथे असणार आहे. यावेळेस बराच मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक समोर आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. वा प्रीतम बराच लांब होता चेंडू. बराच दूरवरून धावत आला. कधी डीप लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि डीप लॉंग ऑफचा चेंडू त्यानं थांबवला. 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धावेच्या सायखेड आपण पाहतो. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकं संपलीत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. ना संघर्ष ना तकलीफ है, ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा है जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करता है मेहनत दर मेहनत उसके सपने कभी अधूरे नहीं होते. प्रयत्न मेहनत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना 28 धाव्यांची गरज आहे. पाहायचं इथून पुढे देखील सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगला जाणार आहे. एक रोमहर्षक लढत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल यात शंका नाही. कारण दोन्ही तुल्यबळ ताकदवान प्रतिस्पर्धी एका समोर एक असल्यानंतर ते क्रिकेट मधलं युद्ध पुन्हा एकदा रंगलं जाईल. खरं एक मैत्रीपूर्व जरी सामना असला तरी क्रिकेटमध्ये मित्र नाही, मित्र मैत्री फक्त मैदानाबाहेर. मग मैदानाच्या बाहेर एका ताटात जीव, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती इथे मैत्री नाही. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. 5वं षटक गोलंदाज अक्षय ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं. केवळ 3 धावा खर्च करत एक फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद केला होता. त्याच अक्षयवरती इथे अंतिम खरं तर 5व्या षटकाची जबाबदारी दिली कारण निर्णायक षटक आहे आणि त्या निर्णायक षटकांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी अक्षय मैदानाच्या आतमध्ये करणार. खरं तर हाईट थोडीशी कमी आहे, हाईट आहे, परंतु एक गोलंदाजी करत असताना काय ताकदीची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. ओ यावेळेस सनी होले थांबणार नाही कारण या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे. फेकून दिला चेंडू सीमारेषा, मिड विकेट सीमारेषा बाहेर. ताबडतोड षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आहे आणि तो षटकार धावफलक पुढे गेले. धावफलकावरती जाईल मी. 41 धावफलकावरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना
या ठिकाणी त्यांचं शुभाग म्हणतोय झेंडेवाडी रायडर संघाचे संघमालक सन्माननीय विठ्ठल शेठ झेंडे पाटील साहेबांचं शुभाग म्हणतोय त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो। त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष झेंडेवाडी सन्माननीय विठ्ठल शेठ झेंडे आपण देखील उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो। खरं तर ते आव्हान होतं फार मोठं होतं, 63 आव्हान धावांचं आव्हान स्वीकारलं होतं आणि त्या धावांचा ओहो वा काय फटका आहे, स्क्वेअर कट साफलातून फटका, गॅप शोधला, स्टेअर केलेला चेंडू, कॉफी बुक फटका होता, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, खणखणी चौकार 4 रन। फटकाचा ध्वजार हा मारला चौकात। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच षटकार आलाय, ओहो पुन्हा एकदा मोठा फटका, गणेश गणेश चेंडू खाली आहे, सेल टिपला आणि बिग विकेट राहून सने होले कसळतोय, बडी मछली जाल में। आपली बाबारे कायम कडक जाऊ दे। 7 चेंडू शिल्लक आहेत, सामना जिंकण्यासाठी 18 धाब्यांची गरज। 7 चेंडू 18 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे। सामना देखील आता पुन्हा रंग बदललाय। खरं तर पहा सामन्यात अजूनही बरंचसं काही शिल्लक आहे आणि अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे। प्रत्येक चेंडूवरती सामना रंग बदलतोय। विकेट पडल्यानंतर पुन्हा कुठेतरी एक जल्लोष साजरा झाला झेंडेवाडी रायडर संघामध्ये आणि ते आनंदाचं वातावरण पुन्हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात पसरले गेले। परंतु पायचे ऋषी मैदानाच्या आतमध्ये अजून आहे, नक्कीच त्याच्याकडे देखील एक यावेळेस थोडासा मिस टाइम आहे, बराच उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला, दुसरा फलंदाज बाद होतोय। दक्षिण क्रमांक 4 आपली बाबारे कायम कडक नवीन फलंदाज वाहता मैदानाच्या आतमध्ये येईल। शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 18 धाव्यांची गरज। 6 चेंडू 18 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे। तरी षटक क्रमांक अंतिमचं आणि शेवटचं षटक आपण बाजू मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय सासवड एक्सप्रेस। आता खेळपट्टीवरती आपण पाहतोय दोघेही फलंदाज नवीन आहेत। तर प्रमोद आपण पाहतोय सासवड एक्सप्रेस गोलंदाजीवरती डाव्या हाताने पंचांना पास करून हा चेंडू व्हायचे फुलटॉस होता, थोडासा जबडी समांतर फटका खेळाय, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे, पडझड सुरू आहे परंतु चेंडू सुटत नाही। एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव इथे घेतली, एक धावेच्या साईड आपण पाहतोय 2 घेतल्या आणि 2च्या साईड आपण पाहतोय पुढे जाईल धावफलक। शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज। 5 चेंडू 16 धावा असा असणार 21व्या मैदानाच्या आतमध्ये आहे। नक्कीच एक झुंजार खेळी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही संघांकडून पाहिलेला आहे। दोन्ही हा खरं तर क्रिकेट मधला झंझावत आपण नक्कीच मैदानाच्या ओ ते टेस्टांचा वेध 3 ताट तिरफळा, फलंदाज बाद, धक्का क्रमांक वेद फलंदाज बाद, 6व्या क्रमांकाचा धक्का, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल।
नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय. इथे एक अफलातून गोलंदाजी, खरं तर बराचसा खाली राहिलेला चेंडू होता, थेट एस्टँडवरती गेला. तिथे फलंदाज बाद झालाय. तो 6वा धक्का नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. खरं तर देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. पिसारवे संघ 12वा खेळाडू इथे नाहीये. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन फलंदाज डावखुरी आता आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज हो टप्पा पडतोय. बराचसा बाहेर घेऊन गेला चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. कधी देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका. पावलो पावलं येतील कठीण प्रसंग, फक्त आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज आहे. एक अफलातून खरं तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं, ज्यावेळेस सनी होले मैदानाच्या आतमध्ये होता त्यावेळेस ताबडतोड फलंदाजी करत होता. त्याने एक चौकार एक षटकार खेळत कुठेतरी त्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा निराशा मैदानाच्या आतमध्ये पसरली गेली. सामन्यातलं समीकरण पुन्हा एकदा बदलले गेले. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू खेळाय गणेश पा कसा झेपावतोय चेंडूवरती. आज त्याच्या अंगातला करंट, त्याच्या अंगातली ऊर्जा नक्कीच आता सळसळ करते, कारण एक चांगली फलंदाजी, एक चांगली क्षेत्ररक्षण सातत्याने त्याच्याकडून पाहायला मिळालंय. आणि 50वा धावफलकावरती पूर्ण होत आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावेंची गरज. जबडी समांतर फटका खेळला आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक समोर आहे. खरं तर क्षेत्ररक्षकांचं मला कौतुक सातत्यानं करावं लागेल, कारण कुठेही चुका केल्या नाहीत आणि क्षेत्ररक्षण इथे केलं आणि सामना संपला. सामना जिंकला झेंडेवाडी रायडर संघानं. एक दिमागदार विजय मैदानाच्या आतमध्ये संपादन केलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. संघाचे संघमालक सन्माननीय विठ्ठल शेठ झेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष झेंडेवाडी यांच्या शुभ हस्ते आपण देतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य झेंडेवाडी सन्माननीय अमरदादा झेंडे, मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय गणेश जावळे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. शुभ हस्ते. चला गणेश या झेंडेवाडी